नमस्कार. तुम्ही जर समजा महाराष्ट्र BMS सोबत जर आउट ऑफ स्टेट BMS प्लॅन करत असाल, जसं की आता 2-3 दिवसापूर्वी कर्नाटकचा जो राउंड लागला, तर त्याचा कट ऑफ 144 मार्कावर आला. पण बऱ्याच लोकांना याची माहिती नव्हती आणि नंतर मग हा विषय समजला. आता यासाठी हे थोडं अगोदर मी व्हिडिओ बनवतोय. आपलं जे UP साइडचं BMSचं ॲडमिशन आहे, तर त्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर आता आजचा आपला जो व्हिडिओ आहे, तर थोडक्यात जर आपण बघायला गेलो तर आजची आहे 3 सप्टेंबर 2025. अजून UP BMSचा एक पण राउंड लागलेला नाही. पण दरवर्षी असं होतं की UP BMS मध्ये आपल्या साईडचे बरेच मुलं जातात. तुम्हाला जरी जायचं नसेल, तर नंतर जर पुढे जायचा विचार झाला, तर थोडा हा व्हिडिओ सविस्तर बघा, जेणेकरून पुढे तुम्हाला काही अडचण येणार नाही. बघा आता ही नोटीस आलेली आहे UP BMSची आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर करून सांगितलेल्या आहे की नेमकं काउन्सिलिंग हे कोणत्या पद्धतीने होईल. कारण बरेच लोक काय करतात की ॲडमिशन तुमची करून देतो वगैरे सांगतात. कॉलेजला जातात, डायरेक्ट ॲडमिशन करून देतो. तर हे सगळं माहितीपत्रक आपल्याला दिलेलं दिसतं. या माहितीपत्रकामध्ये काय-काय दिलेलं आहे बघा. यूपीचं जे BMS, BHMSचं काउन्सिलिंग आहे, तर त्यामध्ये 2025-26 हे जे वर्ष आहे, तर यासाठीचं हे एक इन्फॉर्मेशन बुलेटिन या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे जे आहे, तर हे आपण ग्रुपवर पण शेअर करून देऊया. पुढचा विषय यामध्ये काय दिलेला दिसतो बघा. आता सध्या शेड्यूल तर नाही आलेलं, पण जर समजा तुम्हाला जर काउन्सिलिंग करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. आणि हे पूर्णपणे हिंदीमध्ये. बघा आता जे पण समजा आपली वेबसाईट आहे यूपीची, तर या यूपीच्या वेबसाईटवर हे दिलेलं दिसतं. मग आता यूपीच्या वेबसाईटवर एक महत्वाचं आहे बघा, निजी क्षेत्र. आता निजी क्षेत्र म्हणजे काय, तर हे प्रायव्हेट कॉलेजेस असतात. निजी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आणि एक असतात गव्हर्नमेंट कॉलेज. मग यामध्ये आयुर्वेदिक म्हणजे BMSचं ॲडमिशन आहे, युनानी आहे, होमिओपॅथी आहे. तर यामध्ये या सगळ्या ज्या सीट्स आहेत, 100% सीट्स, मग यातल्या 85% ज्या सीट्स आहेत, तर त्या स्टेट कोटामधून फिल होतात आणि 15% ज्या सीट्स आहेत, तर त्या ऑल इंडिया कोटामधून फिल होतात. तर हे दिलेलं आहे आपल्याला. थोडक्यात जसं महाराष्ट्रामध्ये होतं, की 85% सीट वेगळ्या आणि 15% सीट्स वेगळ्या. तर हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कोटाज जे आहेत, तर ते UP BMS साठी सुद्धा आहे, BHMS साठी सुद्धा आहे. तर हे आपल्याला दिलेलं दिसतं आणि त्यामध्ये पोर्टलचं लॉग इन करा वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आता यानंतर मग आपल्याला रजिस्ट्रेशनची फी किती पडू शकते किंवा कॉलेजची फीस किती पडेल, एका वर्षाला खर्च किती लागेल, इतर खर्च, हॉस्टेल मेसचा, सोबतच स्कॉलरशिप येईल का? असे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतातच. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा आता यामध्ये आपल्याला काय करायचं, की सुरुवातीला तर रजिस्ट्रेशन वगैरे करायचं सांगितलेलं आहे. रजिस्ट्रेशन करून तुम्ही चॉईस फिलिंग करा. मेरिट लिस्टनुसार या अलॉटमेंट होणार आहे. यूपीला मॅनेजमेंट कोटा नाही. तर हे सगळं यामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. मग आता यात अजून आपल्याला नेमकं काय बघायचं, की नेमकं आपल्याला किती फीज लागेल काय? तर हे पण दिलेलं आहे बघा. यामध्ये हे सगळं जे पण क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे, हा दिलेला दिसतो आपल्याला. आता क्वालिफाइंग क्रायटेरिया दिलेला दिसल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये हे बघा या ठिकाणी एक जे पण समजा फीज बद्दलचं जे माहिती आहे, तर इथे देण्यात आलेली आहे. हा जो 4 नंबरचा पॉइंट आहे. तर यामध्ये जो स्टुडंट ऑनलाईन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहे, तर त्याच्यासाठी जी फीज आहे रजिस्ट्रेशनची, तर ती नेमकी किती असणार आहे, तर हे दिलेलं आहे. तुम्हाला जर समजा यूपीच्या आयुष काउन्सिलिंगमध्ये जर भाग घ्यायचा असेल या वर्षीच्या, तर त्यामध्ये आपल्याला ₹2000 एवढी रजिस्ट्रेशन फी लागणार आहे, की जे रिफंडेबल नसणार आहे. जसं आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलं, तर त्याच पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन होईल आणि हे गेटवे वगैरे असणार म्हणजे थोडक्यात ऑनलाईन होणार सगळं. यानंतर जर समजा आपण ₹2000 पे केले, तर आपण चॉईस फिलिंग नाही करू शकणार यांच्या. कारण ₹2000 जरी आपण भरले समजा, तर ₹2000 मध्ये फक्त रजिस्ट्रेशन होईल. पण चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला अगोदर डिपॉझिट पे करावं लागतं. मग डिपॉझिट नेमकं किती असणार आहे? तर हे पण यामध्ये देण्यात आलेलं आहे, की आपल्याला डिपॉझिट नेमकं किती भरायचं बघा. हे यांनी जे हा शब्द यूज केलेला आहे. धनोहर राशी म्हणजे थोडक्यात सिक्युरिटी डिपॉझिट. जर समजा आपण त्या यूपीमध्ये जर भाग घ्यायचा असेल आपल्याला, तर आपल्याला ₹50,000 डिपॉझिट भरावं लागतं. हे ₹20,000 दिलेलं आहे. पण हे ₹20,000 गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा आपला जर यूपीमध्ये आपल्याला जायचं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर ते EECCचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे जे ₹20,000 हे थोडक्यात त्यांच्या स्टुडंटसाठी आहे. आपल्याला ₹50,000 त्या ठिकाणी डिपॉझिट पे करावं लागेल. तर तेव्हा कुठं आपल्याला चॉईस फिलिंग करता येतील. आता प्रश्न असा येतो, की सर यूपी मध्ये जर का BMS करायचं असेल, तर साधारण खर्च किती येईल? आणि तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यावर आता थोडक्यात आपण येऊया. कारण आता यूपीचं BMSचं काउन्सिलिंग सुरू होईल आणि असं काही नाही, की तुम्ही जिजाऊ अकॅडमी थ्रूच गेले पाहिजे.
स्वतःच करायचं असेल, स्वतः जर तुम्हाला नियमांची माहिती असेल, स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकता किंवा एखाद्याकडे जॉईन होऊन जर करत असाल काउन्सिलरकडे तर त्यांच्याकडे जॉईन व्हा. जिजाबाई अकॅडमी जॉईन करायची असेल नक्की विचार करू शकता. जो WhatsApp नंबर आहे तर त्याला UP-BMS असा मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील. बघा आता यामध्ये सुरुवातीला तर यूपीमध्ये आपल्याला फी स्ट्रक्चर नेमकं कसं लागणार आहे. आता तुम्हाला वेबसाईटचं तर समजलं, की वेबसाईटवर तुम्हाला ₹2000 रजिस्ट्रेशन फी द्यायची, की ही रिफंड येणार नाही. नंबर लागला तरी येणार नाही आणि नंबर लागला आणि समजा तुम्ही ॲडमिशन केली का नाही केली तरी सुद्धा हे वापस येणार नाही. ₹2000 नॉन रिफंडेबल. यानंतर डिपॉझिट जे आहे तर ते तुम्हाला ₹50,000 पे करायचं. तर यामध्ये काही कंडिशन असतात, काही रूल असतात, की ज्यामध्ये हे डिपॉझिट परत येतं. पण तुमच्याकडनं जर काही चूक झाली, तर तुमचे भरलेले वेबसाईटचे जे ₹50,000 तर ते जप्त होऊ शकतात. तर त्यामुळे यूपीच्या नियमांची जर माहिती असेल, तरच तुम्ही एक निर्णय घ्या स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करण्याचा. आता दुसरा विषय येतो, की आता हे वेबसाईटचं तर समजलं ₹52,000 आपल्याला खर्च येणार आहे. पण नेमका कॉलेजच्या फीजचं काय आहे आणि हॉस्टेल मेसला नेमका किती खर्च लागेल? तर हा पण खूप मोठा विषय आहे. कॉलेजची फीज नेमकी किती लागणार आहे? तर बघा यूपीमध्ये जर आपण एक प्रयत्न केला, मागच्या वर्षीचा जर विचार केला आपण, तर साधारण 2.25 लाखापासून कॉलेज स्टार्ट होतात. तर ते जवळपास 3.5 लाखापर्यंत जातात. 3.5 ते म्हणजे 2.25 पासून 3.5 पर्यंत. आता ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातो, तर एखादं कॉलेज सुरुवातीला डेव्हलपमेंट फी म्हणून ₹50,000 घेऊ शकतं. एखादं ₹70,000 घेईल, एखादं ₹1,00,000 घेईल. थोडक्यात आपली जी फर्स्ट इयरची तयारी आहे, तर मिनिमम कॉलेज फीची 3 लाखाची तरी असावी. ठीक आहे, कॉलेज फी आणि जे हॉस्टेल मेस आहे, तर ते साधारण 1,00,000 ते 1,20,000 पर्यंत जातं. तर तुमची तयारी फर्स्ट इयरची, हे सगळं डिपॉझिट, ही फी, कॉलेजची फी, तर असं 5 लाखांची तयारी असावी. तरच तुम्ही UP-BMSचा विचार करा, अन्यथा करू नका. आता विषय येतो, की सर कट ऑफ कुठपर्यंत येईल? जसं की तुम्ही अगोदरच थंबनेलवर बघितलं, 144 जरी मार्क्स असतील, तरी सुद्धा तुम्ही यूपी ट्राय करा. तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त यूपीमध्ये. कारण दरवर्षी मुलांना कॉलेज मिळतात. आता प्रश्न अजून असा येतो, की सर स्कॉलरशिप मिळेल का? तर स्कॉलरशिपची गॅरंटी नाही. एम-पीमध्ये मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी मी पण असं ऐकलेलं आहे, की काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आल्या. पण यूपीमध्ये स्कॉलरशिप आली असं एकही उदाहरण नाही. तर त्यामुळे स्कॉलरशिप मिळेलच याची गॅरंटी नाही. थोडक्यात तुमचं बजेट किती जाईल? कॉलेजचं किंवा हॉस्टेल मेसचं सगळं बजेट किती असायला पाहिजे? तयारी किती? तर साधारण एक 15 ते 20 लाखांची तयारी जर तुमची असेल टोटल, हे काही आपल्याला एकरकमी द्यायचं काम नाही. जेव्हा आपल्याला ॲडमिशन होईल, तर तेव्हा आपल्याला तो डी काढावा लागतो, नोडल सेंटर जॉइन करावं लागतं किंवा मग ही रक्कम अगोदर वेबसाईटवर पे करावं लागते. तर जेव्हा समजा तुमचं नंबर लागेल, तर तेव्हाचा तो विषय आहे आणि ते पर इयर द्यावे लागतात. तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.